आमदार निधीतून 5% निधी हा वाटप झालाच पाहिजे। 5% निधी वाटप पाहिजे। कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। आपला बिडू आपला बिडू रार अपंग क्रांती आंदोलनाचा रार अपंग क्रांती आंदोलनाचा आज आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। धरणे आंदोलनाचं कारण असं आहे की आमदार आणि खासदार आणि बुलढाणा नियोजन समितीचा 5% निधी दिव्यांगांवर खर्च करायचा शासन निर्णय 2023चा आहे, पण तो वाटपच होत नाही आहे। तर त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि आपले खासदार यांनी हा निधी वाटप करावा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा याच्याकरता आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनामध्ये। मी राजेश पुरी, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम। मी जयश्री सुनील साळवे, प्रहार उपाध्यक्ष, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन इथं करत आहोत। मी तालुका उपाध्यक्ष आणि बाकीचे आमचे पदाधिकारी आणि आमचे दिव्यांग बांधव आणि भगिनी यांना सर्वांना मिळून आम्ही फक्त एकच धरणे आंदोलन या निमित्ताने केले की आमच्या जे 5% निधी असो किंवा आमदार खासदार निधी असो हा तात्काळ आम्हाला वाटप करण्यात यावा आणि याची दिलगिरी ही शासनाने घ्यावा आणि आमचं हे जे काही वाटप आहे ती वेळोवेळी केली गेली पाहिजे। दिव्यांगांचं जे मानधन वाढ झालेली आहे 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून, पण तरी अजून ती काही शासनाने निर्णयात घेऊन अजून सर्वांना काही ती वाटप केली नाही। डीबीटीच्या प्रॉब्लेममुळे सगळेच वंचित ठेवले, कोणाला 500 तर कोणाच्या खात्यामध्ये 1500 नाही तर कोणी तर लगेच वंचित। तसं न होता आमचं आम्हाला मानधन वेळेवर देण्यात यावं।